मराठा समाजाला जर एखादा अध्यादेश काढून 50% वरचं आरक्षण जर यांनी दिलं सरकारने, तर आपल्या एवढ्या लढ्याला काहीही अर्थ राहणार नाही। त्यांना आपण राजकारणातून पूर्ण हद्दपार करू शकतो। ती काय मोठी किरकोळ गोष्ट आहे ती। भुजबळ आणि सदावर्ते सारखी माणसं काय फार ताकदवर नाही आहेत, त्यांचं मूल्य फार नाही आहे। तर ते 6 महिने वर्षभर कोर्टात स्टे राहील, यांचं इलेक्शन निघून जाईल आणि मराठा समाजाला काय झालं ते कळणार सुद्धा नाही। कोर्टात अडकला आम्ही काय करणार असं म्हणून राजकारण करत करत सरकार कसंही वर्ष काढील। आणि आरक्षणाच्या लढ्यामध्ये सरकार आणि मनोज जरांगे किंवा मराठा समाज असं जे चित्र होतं, त्याच्यामध्ये आता तिसरा फॅक्टर आला छगन भुजबळ आणि ओबीसी। सर्वांना जय शिवराय। खरं म्हणजे 14 ऑक्टोबरला जरांगे पाटलांच्या नेतृत्वात जी आंतरवाली सराटीला जी सभा झाली, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं। आणि मी या सभेबद्दल माझ्या एका जाहीर स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं, हे सामाजिक चक्र प्रवर्तन त्या दिवशी घडून आलेलं होतं खरं तर 14 ऑक्टोबर 2023ला। आणि मराठा समाजाची प्रचंड शक्ती त्याच दिवशी प्रगट झाली होती। म्हणजे त्याच्यानंतरचं आंदोलन आपल्याला फक्त चालू ठेवायचं होतं, त्याचं गांभीर्य आणि व्याप्ती नसती वाढवली तरी तेवढेच प्रश्न सुटण्याचा मार्ग आपला मोकळा झालेला होता। परंतु त्या आंदोलनानंतर उपोषण झालं। उपोषणामुळे समाजामध्ये जरांगे पाटलाची तब्येत खराब होत असल्यामुळे समाजामध्ये एक हवालदिलपणा आला होता की त्यांची तब्येत खालावतीये। समाजामध्ये काही ठिकाणी आत्महत्या घडल्या आणि दिवाळी तोंडावर होती, म्हणून सगळ्यांना चिंता होती की आता काय होईल। आणि त्या वेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि फडणवीस साहेब यांनी थोडी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी न्यायमूर्ती गायकवाड असतील, न्यायमूर्ती शुक्रे असतील आणि बच्चू कडू साहेब आहेत, प्रदीप पाटील आहेत, असे सगळे मान्यवरांनी त्या ठिकाणी एक महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्वतः जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांना हे पटवून दिलं की आपल्याला कायदेशीर मार्गाने आरक्षण मिळवता येऊ शकतं। याला प्रक्रियेचा प्रश्न आहे, आपण प्रक्रियेतून गेलं पाहिजे। आणि तोपर्यंत या आंदोलनाचा मुख्य सूर जो होता, मुख्य मुद्दा होता मराठवाड्यातल्या सगळ्या कुणबी बांधवांना, म्हणजे मराठा समाज जो आहे तो मूळचा कुणबी असल्यामुळे काही नोंदी सापडलेल्या आहेत, त्याच्या आधारावर सरसकट कुणबी जातीचे दाखले देण्याचा मार्ग मोकळा करावा, ही मुख्य मागणी आधीपासून होती। आणि या सभेने तर मला असं वाटतं त्या मागणीचा मार्ग मोकळा झाल्यासारखंच होतं, प्रक्रियेचा भाग फक्त शिल्लक होता। परंतु त्या दिवशी जरांगे पाटलांनी मागणी वाढवली की संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुणबी जातीच्या नोंदी शोधा। खरं म्हणजे तांत्रिक बाब आहे, कुणबी जातीच्या नोंदी शोधणं हे सरकारचंच काम असतं। म्हणजे कुणबी आरक्षणात आहे, पण कुणबी असून सुद्धा जर दाखले मिळत नसतील तर त्या समाजाला 60 वर्ष आपण वंचित ठेवलेलं आहे। त्यामुळे ही मागणी जी जरांगे पाटलांनी केली की सगळ्यांचे तुम्ही कुणबी नोंदी शोधल्या पाहिजे, कारण रेकॉर्ड तर सरकारकडे। त्यामुळे ती गोष्ट चांगली झाली की सगळीकडच्या नोंदी समोर आल्या। परंतु जेव्हा हा विषय महाराष्ट्रव्यापी झाला, त्या दिवशी मराठवाड्याच्या प्रश्नाचं काय होणार की जिथे 100% मराठा समाज अजून आरक्षणापासून वंचित आहे। आणि जरांगे पाटलांनी सांगितलंय आणि वस्तुस्थिती विदर्भ खानदेशात तर सगळ्यांनाच कुणबी जातीचे दाखले मिळतात उत्तर महाराष्ट्रामध्ये, परंतु पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात मिळालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे त्यांना आरक्षणाचे लाभ मिळालेले आहेत। परंतु आता नवीन काही नोंदी सापडल्या आणि आता तो महाराष्ट्रव्यापी जो विषय आहे त्या कुणबी जातीच्या दाखल्याचा मार्ग मोकळा झाला। परंतु त्याने महाराष्ट्रामध्ये इतरांमध्ये रिॲक्शन निर्माण झाली आणि त्यांना याची आता जाणीव झाली जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे की आता महाराष्ट्रभर जर मराठा समाज कुणबी होणार असेल आणि तो आयताच ओबीसी मध्ये येणार असेल तर मग आमचं काय होईल। म्हणजे हा एवढा मोठा समाज जो आहे तो जर ओबीसीत आला तर आमच्या त्या हातात काहीच राहणार नाही। मुख्य अजून त्याला एक कारण आहे की एवढा सगळा महाराष्ट्रातला समाज पुन्हा राजकीय आरक्षणात पण येणार, मग तर आम्हाला तर गावगाड्यातून हुसकावून लावण्याचाच कार्यक्रम चालू आहे असं भावना निर्माण झाली। मग अजितदादांचा पक्ष सगळा पश्चिम महाराष्ट्राच्या मतदानावर अवलंबून आहे, फडणवीस साहेबांचा भाजप हा सगळा ओबीसीच्या मतदानावर अवलंबून आहे असं त्यांचा गैरसमज आहे।
आणि शिंदे साहेबांच्या मागे जरांगे पाटलांना थोडं त्यांनी चांगली म्हणजे वागणूक दिली म्हणून शिंदे साहेब त्यांच्या टार्गेटवर आले असण्याची शक्यता आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांचं उपोषण संपलं, ते इथं संभाजीनगरमध्ये ट्रीटमेंटसाठी आले आणि सगळीकडे शांतता होती। गावातले जे गावबंदीचे विषय होते तेही थांबले होते। परंतु शिंदे साहेब जेव्हा सीमा भागामध्ये दौऱ्यावर होते तेव्हा अचानक एक नवा प्लान समोर आला आणि तो प्लान असा होता की दुपारी भुजबळ साहेब आंतरवली सराटी जे गाव आहे त्याच्या सीमेवर आले, शिवात आले आणि वडीगोद्री फाट्यावर त्यांनी 2-4 लोकांना घेऊन एक सभा केल्याचं नाटक केलं। ते बीडला गेले, त्यांनी जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे आमदार आहेत त्यांची भेट घेतली कारण त्यांची घरं जळाली होती। ते प्रकाश दादा सोळंकेंना भेटले, त्यांचं घर जळालं होतं। आता ह्या गोष्टी तर आधीच घडून गेलेल्या होत्या आणि तरी ते का गेले असतील, कारण हा पुढचा जर घटनाक्रम पाहिला तर एक नियोजित कार्यक्रमाचा भाग होता असं आता लक्षात येते। राजकीय भूमिका घेऊन ते तिथे गेले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला खरं म्हणजे शह द्यायचा त्या ठिकाणी मनसुबा जाहीर केला। आणि त्याच्यातून आणखी ते म्हणाले की ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशी पोलिसांवरती दगडफेक झाली, पोलिसांवरती हल्ला झाला, याची चौकशी झाली पाहिजे। म्हणजे जे आधी सहानुभूती या आंदोलनाला मिळाली होती भुजबळांच्या या भूमिकेमुळे त्याच्याकडे साशंकतेने बघितलं जाऊ लागलं। आणि आरक्षणाच्या लढ्यामध्ये सरकार आणि मनोज जरांगे किंवा मराठा समाज असं जे चित्र होतं त्याच्यामध्ये आता तिसरा फॅक्टर आला, छगन भुजबळ आणि ओबीसी। खरं म्हणजे जरांगे पाटलांना ओबीसीचा मोठा पाठिंबा आहे। म्हणजे मी तर खात्रीने सांगतो की भुजबळांची ओबीसीची सभा आणि जरांगे पाटलांची ओबीसीची सभा या दोन सभा जर स्वतंत्र झाल्या तर मला खात्री आहे की 70% ओबीसी तर जरांगे पाटलांच्या मागे दिसेल, भुजबळांच्या मागे दिसणारा सगळा राजकीय ओबीसी असलाच तरी सुद्धा। म्हणजे हे पारडं जरांगे पाटलांच्या बाजूने झुकलेलं आहे। गावगाड्यातला सगळा ओबीसी जरांगे पाटलांच्या मागे आहे। परंतु भुजबळ हे प्रस्थापित राजकारणी असल्यामुळे अजितदादांचं एकूण पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण, भारतीय जनता पार्टीचं ओबीसीचं राजकारण या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि भुजबळ हे त्या विरोधाचा हिरो बनले। आणि मग त्याने त्याच दरम्यान जालन्याला 17 तारखेला ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभा असं त्याला नाव देऊन त्या ठिकाणी भाजपच्या मदतीने ती मोठी सभा घडवून आणली। आता खरं म्हणजे लोकसंख्येचा भाग जर लक्षात घेतला तर ओबीसी बांधव त्या सभेला किती होते, 40-50 हजार, 60 हजार, खूप किती आकडा वाढवला तर 1 लाख। परंतु त्यांना त्या ठिकाणी जे नेत्यांनी भाषणं केली, जे आम्ही नेते एकत्र आहोत असं नाटक वठवलं, त्या सगळ्या याच्यामध्ये भुजबळांनी जे भाषण केलं ते एकदम जिव्हारी लागणारं भाषण होतं। मनोज जरांगेंच्या बद्दल बोलायला कोणीही धजलं नसतं, ते त्या दिवशी भुजबळांनी बोलून दाखवल्यामुळे प्रतिपक्ष निर्माण झाला या विषयाला। आणि हा प्रतिपक्ष ज्या दिवशी निर्माण झाला त्या दिवशी मराठा आंदोलनाच्या मध्ये राजकारण आलेलं आहे। म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं आंदोलन एका बाजूला होतं आणि सरकार समोर होतं, सरकार दबावात होतं, सरकार ऐकत होतं। आता भुजबळ एक पार्टीमध्ये आल्यामुळे त्यांच्या मागचा राजकीय ओबीसी भुजबळांच्या मागे एकवटत आहे असं दिसल्यामुळे आता जरांगे आणि भुजबळ या दोन पार्ट्या समोरासमोर आल्या आणि सरकार अलगद बाजूला पडलं असं एक चित्र या ठिकाणी निर्माण झालं। आणि ही सोची समजी राजनीती ज्याला म्हणतात की ही ठरवून केलेला राजकीय सापळा ज्याच्यामध्ये जरांगे पाटलांना अडकवायचा प्रयत्न झालेला आहे, ही गोष्ट आपण समजून घेऊ शकतो। ज्या दिवशी भुजबळ इकडे आले, बीडला आले, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्या दिवसापासून जास्तीत जास्त संवाद जरांगे पाटलांचा कशाबद्दल झालेला आहे तर भुजबळांबद्दल झालेला आहे। भुजबळांनी कशाबद्दल बोलणं केलं तर जरांगे पाटलाबद्दल बोलणं केलं। सभेमध्ये जास्तीत जास्त वेळ तर त्याने जरांगे पाटलांना शिव्या देण्यात आणि त्यांना वाईट ठरवण्यात किंवा त्यांना कमी लेखण्यात घालवलेलं आहे। म्हणजे भुजबळांचं टार्गेट मुख्य जरांगे पाटील झाले आणि जरांगेंनी त्यांना उत्तर देत राहिल्यामुळे त्यांचा मुख्य विषय भुजबळ झाले। आणि मग याच्यामध्ये सगळीकडे चर्चा काय झाली, जरांगे पाटलांनी भुजबळांना काय म्हटलं आणि भुजबळांनी जरांगे पाटलांना काय म्हटलं, एवढ्याच गोष्टी मीडियासमोर किंवा समाज माध्यमांमध्ये राहिलेल्या आहेत। आणि सरकारची नेमकी आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे,
सरकार नेमकं आरक्षणाबद्दल काय करते? ज्याच्यासाठी ही लढाई सुरू झाली ते आरक्षण आहे कुठे? त्याची काय प्रगती आहे? आता याच्याबद्दल चर्चा मागे पडल्या आणि या दोन ध्रुवांमधल्या चर्चा सुरू झाल्या. आता वस्तुस्थिती अशी आहे की भुजबळांच्या मागे राजकीय ओबीसी एक 10-5% असतील ते असतील. भाजपच्या मागे किती ओबीसी आहे हे तर त्यांना येत्या इलेक्शनमध्ये स्पष्ट चित्र दिसेल. परंतु आपला जो लढा आहे, जी वेदना घेऊन आपला मराठा समाज एकवटतो आहे, त्या लढाईचं काय होणार? त्याचं यश आरक्षण मिळण्यात आहे. भुजबळाला आपण कमी लेखण्यात किंवा भुजबळाला चूप करण्यात किंवा राजकीय ओबीसींना धडा देण्यात याचं यश नाहीच आहे. आपली लढाई ही गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि त्या लढाईवरच आपल्याला फोकस केलं पाहिजे. भुजबळ काही म्हणत असेल आता तर आपलं आरक्षण मिळाल्यावर आपण त्याला पूर्ण नेस्तनाबूत करू शकतो. त्यांना आपण राजकारणातून पूर्ण हद्दपार करू शकतो. ती काय मोठी किरकोळ गोष्ट आहे ती. भुजबळ आणि सदावर्ते सारखी माणसं काही फार ताकदवर नाही आहेत, त्यांचं मूल्य फार नाही आहे. पण त्यांच्या मागे राजकीय मूल्य निर्माण झाल्यामुळे आणि आपण त्यांच्यामध्ये संवादाला प्रतिसंवाद, ॲक्शनला रिॲक्शन, तो एक बोलला मग आपण काही बोललो, असं सारखं होत राहिल्यामुळे आपला जे मजबूती आपल्या लढ्याची आपल्या आरक्षणाच्या मागणीभोवती होती ती मागणी थोडीशी मागे पडते की काय, असं चित्र सर्वत्र मराठा समाजामध्ये आता दिसतंय. आणि मराठा समाजामध्ये अशी कॉमन माणसाची, सामान्य माणसाची भावना झाली आहे की आपला फोकस आपण आरक्षणावर ठेवला पाहिजे. भुजबळांना काय करायचं ते करू द्या, महिनाभर आपण थांबू ना. 24 डिसेंबर आपलं आहे ना शेवटचा दिवस, तोपर्यंत भुजबळाला किती बोंबलायचं तेवढं बोंबलू द्या. भुजबळांना आपण कशातच मोजू नका. ते ओबीसी, राजकीय ओबीसी काय म्हणतात त्याच्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष केलं तरी आपलं काय नुकसान होणार आहे? आपण महिन्याभराने त्यांना बघू ना काय करायचं. परंतु आपला जो फोकस आहे, जे आपलं ध्यान आहे, सगळं आपलं टार्गेट आहे ते आपल्या आरक्षणावर असलं पाहिजे. आणि आपली लढाई ही सरकारचीच असली पाहिजे. सरकारचीच आपली लढाई आहे. म्हणजे सरकारशी लढलं तरच आपल्याला काही मिळणार आहे. म्हणजे लढण्याचे 2-4 प्रकार असतात. एक म्हणजे आपण सर्व मराठा समाजाचं संघटन करणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे, संवाद करणे हा मार्ग आहे. पण सरकारशी पण संवाद झाला पाहिजे ना. आपण सरकारला नुसतं तुम्हाला जे करता येईल ते करा ना, आम्ही बघत राहतो असं तर नाही करता येणार ना आपल्याला. म्हणून सरकारशी संवाद साधणारी आपली एक यंत्रणा असली पाहिजे की त्यांनी आज काय काम केलं, पुढे उद्या काय करणार आहे, 8 दिवसात काय साध्य झालं, मग तुमचं रिपोर्ट कधी तयार होतोय, त्यातला किती भाग तयार झाला आहे, असं सगळं आपल्याला आता करावं लागणार आहे. कारण आता 1 डिसेंबर यायला किती दिवस राहिलेले आहेत आणि 10 डिसेंबरच्या आत जर हे सगळं काम संपलं तर आपल्याला 20-24 डिसेंबरला काहीतरी हाती लागणार आहे. त्यामुळे आपण आपल्या आरक्षणाचे टप्पे ध्यानात घ्यावे. हा राजकीय सापळा जो आहे भुजबळ आणि त्यांच्या राजकीय चल्याचपाट्यांनी सुरू केलेला, याच्यात आपण अडकू नये. त्यांची काय जागा दाखवायची, त्यांना काय धडा शिकवायचा, आपण महिन्याभराने शिकवू ना त्यांना. ते कुठे पळून चालले? मराठा समाजाची एवढी प्रचंड ताकद आहे की आपण म्हणू त्याला धडा शिकवू शकतो. मग भुजबळ की झाडकी पत्ती आहे आणि त्यांचे राजकीय चेलेचपाटे किती आहे, त्यांची काय ताकद आहे? त्यामुळे मला असं वाटतं की मराठा समाजाने आपला जो फोकस आहे, आपलं जे लक्ष आहे ते आरक्षणाच्याच विषयावर केंद्रित करावं आणि ते सरकारशीच आपला झगडा आणि सरकारशीच आपला संवाद चालू ठेवावा. आपल्याला इतर विषयांमध्ये अडकून चालणार नाही. आपण याच्याबद्दलच बोलत राहिलं पाहिजे. आणि हे करत असताना मराठा समाजातले जे जाणीव असलेले, जाणकार असलेले, वकील असलेले, प्राध्यापक, शिक्षक असलेले या लोकांशी आपल्याला व्यापक संवाद केला पाहिजे. आणि नेमकं आपण कोणती मागणी किती स्तरापर्यंत मंजूर करून घेऊ शकतो, आपण कोणती मागणी केली नाही पाहिजे आणि कोणती मागणी आपण लावून धरली पाहिजे, हे आपल्याला प्रगल्भपणे समाजाचा विचार म्हणून समजून घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आपण म्हणतो की मी आरक्षण मिळवून देतो, असं व्यक्ती कोणी आरक्षण मिळवून देत नसतो. समाजाचं एक एकता आणि सामाजिक संघटन आरक्षण मिळवून देतं. त्याच्यामध्ये आता आपण ताकद तर सिद्ध केलेली आहे, जमिनीवर तर ताकद सिद्ध केलेली आहे. प्रचंड लोकसंख्येने आपण दिसलेलो आहोत. आपण तर 2016लाही प्रचंड लोकसंख्येने दिसलेलो आहोत. त्यामुळे लोकसंख्या दाखवणं हे काही मराठा समाजासाठी अवघड काम नाही आहे. आपल्यासाठी अवघड काम आहे बुद्धिवंतांची फळी निर्माण करणे आणि जे आपल्याला शक्य आहे, पदरात पाडून घेणं शक्य आहे, ते आपल्याला पदरात पाडून घेण्याचे नियोजन करणे, योजना आखणे, हे खरं आपलं टार्गेट आहे आणि हे खरं आपलं चॅलेंज आहे, हे खरं आपलं महत्त्वाचं काम आहे. अहो, जर आपण एवढं सगळं करून आपल्याला जर आरक्षण पदरात पडलं नाही तर आपल्या काय हातात राहणार आहे?
या राजकीय खेळीमुळे जे कोणी असतील, याच्यामागे फडणवीस असतील, भाजप असेल किंवा भुजबळांची स्वतःची बुद्धी असेल, परंतु ही जी राजकीय खेळी आहे, या खेळीत आपण अडकल्यामुळे आपण जे याच्यावरती बुद्धी लावायची, आरक्षण कसं करून घेता येईल, ती बुद्धी लावायला आपल्याला कुठेतरी मर्यादा पडतायत का, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे। आणि आपल्या समाजातले वकील असतील, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, अभ्यासक असतील, यांच्याकडून आपण हा विषय समजून घेतला पाहिजे की सबंध महाराष्ट्राचा जर आपण सरसकटची मागणी केली तर किती शक्य होणार आहे, मराठवाड्याची मागणी केली तर किती शक्य होणार आहे, ते टिकणार आहे का, आणि आपल्याला राजकीय आरक्षण पाहिजे का। कारण आपण गायकवाड आयोगाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मराठा समाजाने 2 लाख निवेदनं देऊन आणि सगळ्या सर्वेमध्ये हे स्पष्टपणे सांगितलंय की आपल्याला राजकीय आरक्षण नको। मग मराठा समाजाची नेमकी इच्छा काय आहे ह्याचे आपण खरं म्हणजे कानोसा घेतला पाहिजे, हेही आपण समजून घेतलं पाहिजे। मग मराठवाड्यापुरतं केलं तर आपलं काम होणार आहे का, टिकणार आहे का, सगळ्या महाराष्ट्राचं सरसकट केलं तर आपलं काम होणार आहे का, ते टिकणार आहे का, राजकीय आरक्षण आपण मागितलं नाही तर काय होणार आहे, मागितलं तर काय होणार आहे, हे सगळ्या परिणामाची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे, तरच आपल्याला आपल्या आरक्षणात यश येईल। आणि आरक्षणात यश आलं तरच या लढाईला काहीतरी अर्थ राहणार आहे। प्रश्न आपला हिरो आहे, आपल्याला यश येणं म्हणजे आपला प्रश्न सुटणं आहे। आपण किती संख्येने एकत्र आलो याला मूल्य काही राहणार नाही जर आपल्याला आरक्षण नाही मिळालं तर। आपल्याला काही ना काही पदरात पाडून आता पुढे जायचं आहे। मी इतका गांभीर्याने हे बोलतोय त्याचं कारण आता सरकारने खेळी करायला सुरुवात केलेली आहे। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार एक विधेयक आणू पाहतं, ही जाहीर झालेली बातमी आहे। समाजाने याला सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार एक ऑर्डिनन्स आणू इच्छित आहे, एक विधेयक आणू इच्छित आहे, एक अध्यादेश काढू इच्छित आहे, आणि ते म्हणजे मराठा समाजाला 50% वरचं आरक्षण देणे। मराठा समाजाला जर एखादा अध्यादेश काढून 50% वरचं आरक्षण जर यांनी दिलं सरकारने, तर आपल्या एवढ्या लढ्याला काहीही अर्थ राहणार नाही। त्यामुळे आपल्याला सरकारशी त्या भूमिकेच्या विरुद्ध लढावं लागणार आहे आणि आपल्याला 50% वरचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीत नको। त्या ऑर्डिनन्स काढल्यानंतर ते 6 महिने वर्षभर कोर्टात स्टे राहील, यांचं इलेक्शन निघून जाईल आणि मराठा समाजाला काय झालं ते कळणार सुद्धा नाही। कोर्टात अडकला आम्ही काय करणार असं म्हणून राजकारण करत करत सरकार कसंही वर्ष काढेल। त्यामुळे आपल्याला ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण मिळणं आणि मराठवाड्याचा जो प्रश्न सुरू झाला होता तो प्रश्न सरसकट कुणबी जातीचे दाखले घेऊन मिटवणं हे सगळ्यात पहिलं काम आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला राजकीय आरक्षण सोडावं लागलं तर चालेल। पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला सरसकट महाराष्ट्राची मागणी थोडी पुढे ढकलली तरी चालेल, पण आपल्याला काही ना काही पदरात पाडून घ्यावा लागेल। सरकारने जर हा अध्यादेश आणायचं जर ठरवलं असेल तर त्याला आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी विरोध करावा लागेल। म्हणून आपल्याला हे जे राजकीय सापळा टाकलेला आहे त्यांना काय नंगनाच करायचं ते करू द्या, मराठा समाजाबद्दल काय बोलायचं ते बोलू द्या भुजबळांना आणि त्यांच्या जे कोणी आहेत बाकीचे लोक आहेत त्यांना। आपल्याला त्यांच्याकडे सध्या लक्ष द्यायची काही गरज नाही। आपल्याजवळ एवढी ताकद आहे की त्यांना आपण कधीही धडा शिकवू शकतो। आज आपल्याजवळ आपला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि सरकार जे अध्यादेश आणू इच्छितं त्याला पूर्ण विरोध करण्याची गरज आहे। हे मी का म्हणतोय, कारण सरकारचा प्रत्येक माणूस म्हणतोय आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं पण इतरांच्या आरक्षणात नाही घालायचं। म्हणजे काय करू शकतात ते, वेगळा अध्यादेशच आणू शकतात 50% वरचा, आणि तो आपल्या काडीच्या कामाचा नाही, त्याचा आपल्या समाजाला काडीचा उपयोग होणार नाही। आणि पुन्हा एकदा आपण त्याच परिस्थितीत जाऊन बसू ज्याच्यासाठी आपण आंदोलन केलं त्याचा काही फायदा झाला नाही असा त्याचा अर्थ होईल। ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळतील, ज्यांना नाही मिळाल्या त्यांना त्या आरक्षणाचं गाजर दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। म्हणून आपल्याला सरसकट मागणीचा सुद्धा पुन्हा एकदा विचार करून मराठवाड्याचं काम पहिल्या टप्प्यात पूर्ण होतंय का, मग त्यासाठी राजकीय आरक्षण आपण नाही घेतलं तर चालणार आहे का। आपण सगळ्या उर्वरित महाराष्ट्रात काय आता 10-5% लोक राहणार आहे की ज्यांना कदाचित नोंदी नसतील सापडल्या, तर त्यांचे आपण पुढच्या फेजमध्ये काही करता येईल का, या सगळ्याचा विचार करण्यासाठी बुद्धिवंत फळी जी आहे समाजातली त्याच्याशी संवाद सुरू झाला पाहिजे। एका बाजूला समाजातल्या विचारवंताशी आणि अभ्यासकांशी, शिक्षक, प्राध्यापक, वकिलांशी संवाद झाला पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला सरकारशी सुद्धा संवाद झाला पाहिजे। त्यांना पण परिणामाची जाणीव करून दिली पाहिजे, आणि बाकी जे मध्ये मध्ये बुजगावण्यासारखे अडथळे आणतात आणि आम्ही पण जिवंत आहे असं दाखवतात त्यांना आपण पूर्णपणे निग्लेक्ट केलं पाहिजे, त्यांना आपण पूर्णपणे डावललं पाहिजे। त्यांचा विचार आता करण्याची गरज नाही।